राज्य नियोजन मंडळ अध्यक्षपद काढून घेऊन यांना आर्थिक नियोजन मंडळ महामंडळाचं पद द्यायला पाहिजे. इतके हे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी. भविष्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर जिवंत असतील काय नसतील मला माहिती नाही, पण ह्या लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि IG ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे. यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार, डायरेक्ट अरेस्ट. आणि यांना माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, ह्या राजेश क्षीरसागरने 2 वर्ष जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेला मला बघायचं. प्रचंड भ्रष्टाचारी आणि प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे. माझं तुमचं सगळ्यांचं कोल्हापूर जिल्ह्याचं सौभाग्य की हा लोकप्रतिनिधी रेड हँड सापडला पैसे खाताना. याच्या इतकं दुर्भाग्य या राजश्री शाहूंच्या नगरीत कुठल्याही लोकप्रतिनिधीचं मी बघितलं नाही. आणि अशा लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश करताना मला फार मानसिक समाधान मिळतं. हा सगळ्यात राक्षसी प्रवृत्तीचा भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही आज घोषित करत आहोत. भविष्यामध्ये जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांची आमदारकी पद रद्द झाली, ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा. आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढे मी असणार. कारण आता हे पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरतात, त्यावेळी प्रोटेक्शन नसणार. आणि ज्यावेळी प्रोटेक्शन काढाल ना, त्या रवी इंगोलीची गाडी समोरनं आली तरी तुम्हाला घाम फुटला पाहिजे असं वागणार मी यांच्याबरोबर. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, या व्यक्तीचा कसलाही फोन येऊ दे, ह्यांचं काम करू नका. ह्याच्या प्रत्येक फोन मागं अर्थकारण असतं. शासकीय अधिकाऱ्यांनो सगळ्यांना ऐका, याला कसलीही भीक घालू नका. या राजेश क्षीरसागरना याच्या प्रत्येक फोनला अर्थकारण आहे. स्पष्ट सांगायचं, साहेब दूध का दूध पाणी का पाणी असेल तर आम्ही काम करतो, नाही तर तुमच्या भ्रष्टाचारामुळं आम्ही अडचणीत नको. भविष्यामध्ये हे टेंडर घेतलेले कॉन्ट्रॅक्टर अडचणीत येणार आहेत. त्यांनी काम कितपत केले हे शहानिशा होणार आहे. 40-40 लाख रुपये यांना देऊन 1-1 कोटी रुपये ते कोण आहेत त्यांना देऊन परत वरच्यांना द्यायचं म्हणतात. तर अशा लोकप्रतिनिधी करायचं काय? तर आमच्या शिवसेनेच्या भाषेत खाली डोकं वर पाय.